देशाचे राष्ट्रीय गीत असलेल्या आणि स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांच्या प्रेरणेचे स्रोत ठरलेल्या वंदे मातरमला पुन्हा एकदा आणि विनाकारण वादाचे ग्रहण लागल्याचं दिसतंय। सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम सर्वात प्रथम गायले वाजवले जावे व त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्याबरोबर असल्यास राज्यगीत याबद्दलच्या आदेशानंतर वाद निर्माण झालाय। सरकारी किंवा कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांमध्ये जन गण मन अधिनायक जय हे राष्ट्रगीत आतापर्यंत आधी गायले किंवा वाजवले जात असे। केंद्रीय गृह मंत्रालयाने यावर्षी 6 फेब्रुवारी रोजी प्रस्तुत केलेल्या आदेशानुसार कोणत्याही कार्यक्रमात वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत 6 ही कडवी वेळ 3 मिनिटे 10 सेकंद सर्वात आधी गायले किंवा वाजवले जावे असे स्पष्ट केले। यानुसार वंदे मातरम हे आधी व त्यानंतर राष्ट्रगीत असा क्रम ठरवून देण्यात आला। हे गृह मंत्रालयाचे आदेश असल्याने सर्व राज्यांना ते लागू होतात, परंतु केरळ आणि तामिळनाडू या दाक्षिणात्य राज्यांनी हे निर्देश मान्य करण्यास विरोध दर्शवला आहे। तामिळनाडूत कोणत्याही सरकारी किंवा अधिकृत कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयांमध्ये तमिळ थाई वळतू हे राज्यगीत गायले जाणे किंवा वाजवणे बंधनकारक करण्याचा ठराव 10 ऑगस्ट रोजी एकमताने संमत झालाय। त्यानुसार कोणत्याही सरकारी कार्यक्रमांमध्ये राज्यगीत आधी म्हटले जाते, त्यानंतर राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत असा क्रम असतो। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची 6 कडवी वाजवली जावीत असा आदेश केरळच्या मुख्य सचिवांनी सर्व शासकीय कार्यालयांना लागू केला। काँग्रेसची सत्ता असलेल्या केरळ सरकारने त्यावर आक्षेप घेतला। सत्ताधारी पक्षानेच नव्हे तर विरोधी पक्षांनी देखील यावर आक्षेप घेतला आहे। केरळात वंदे मातरमची फक्त 2च कडवी गायली किंवा वाजवली जातील असे सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच सर्व 6 कडवी वाजवण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशांच्या विरोधी भूमिका केरळमधील काँग्रेस सरकारने घेतली आहे। एकूणच हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।